तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट खंडवा रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम सध्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरात येणाऱ्या परसामपूर, तळेगाव व मालठाणा शेतशिवारातून मोठ्या वेगाने सुरू आहे। या प्रकल्पासाठी अडगाव ते मालठाणा तळेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्यात आली आहे। मात्र रेल्वे रस्त्याच्या भरावाचे काम करताना नैसर्गिक नाले, पाण्याचा निचरा, शेतरस्ते आणि पाण्याच्या वाहिवाटीची योग्य व्यवस्था न केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे। हिवरखेड प्रभाग क्रमांक 1 मधील शेतकरी अनिल दुधे यांच्या सर्वे क्रमांक 188 मधील शेतात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। रेल्वे रस्त्याच्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडकल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले आहे। त्यामुळे पेरणी केलेले पीक पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी पेरणीसाठी तयार केलेली जमीनही जलमय झाली आहे। परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत असून विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। ठेकेदाराने काम करताना आवश्यक निचरा व्यवस्था आणि पूल व नाल्यांची योग्य उभारणी केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासन, संबंधित ठेकेदार आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। तर या संदर्भात प्रशासनाने योग्य ती उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।